नमस्कार मंडळी, आता आपण आहोत आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या चिपटेवाडीमध्ये आहोत आणि आज आमच्या इथे ना जांगल देव याची पूजा आहे. तर त्यासाठी आपण चाललेलो आहे जांगल देव मंदिरामध्ये. माझ्याबरोबर तात्या दे. तर हे पण आता कामावरून आले, म्हणजे कामानिमित्त बाहेर गेलेले. मी पण गेलो होतो राजापूरला. तर आपलं जे मंदिर आहे ना ते तिकडे आहे बघा, आवाज येत असेल. आणि मी चक्क साधारण 20 वर्षानंतर जांगल देव पूजा आहे ना आज अटेंड करणार आहे. बघा आपल्या गावातले मंडळी काम करत आहेत. बरं आहे ना? बरं आहेत ना? अरे बाबा वाशा चिऱ्यावर नाही कोण गडी घेतले बघतो. हो चालेल चालेल. नाही नाही नाही, तुम्ही काम करा. हो हो चालेल चालेल. तर इथे हा फणस आहे माझ्या आजीचा आहे आणि आपण इथून असं चालत जाणार आहे. तर ते आपलं जांगल देवचं पूजा मग कधी असते? ह्याच महिन्यात. या महिन्यात म्हणजे वर्षातून एकदा असते? वर्षातून एकदा. हा हा. जांगल देव म्हणजे काय? जांगल देव म्हणजे जांगली म्हणजे गुरु आपली होती ना, हा ते सर्व असे तुमचे आजोबा, हा तुमचे आजोबा वगैरे सगळे एकत्र तिथं गोटन करायचे. हा तेव्हा मग ह्या आमचा जांगल देव हा. ह्या पद्धतीत घडवला नाही. म्हणजे जी गुरु होती हा. तर ती एका बाजूला नेहमी चरायला घेऊन जायची. नेहमी आणि तिथं एकटं का म्हणजे असं राहायचं सर्व. हा 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 तुझ्या आजोबा आणि म्हैशी घेऊन त्या धरणात हे करायचे. हा हा हा. म्हणजे सकाळी आजोबा जायचे म्हणजे हा पंजा तुझा पंजोबा. हा हा म्हणजे सकाळी जे जायचे ते संध्याकाळी यायचे. संध्याकाळी जायचे. त्यावेळी काही नोकरी वगैरे काही नव्हतं. काय नव्हती. हा हा हा. असं करायचे. मग अशी ही प्रथा आपल्याकडे येत आलेली आहे. बरेच ठिकाणी आहे ना म्हणजे जांगली जो असतो तो गुरांना घेऊन जातो. काही ठिकाणी अशी आपल्यासारखी प्रथा असू शकते गावागावामध्ये की पूजा असणार, वर्षातून एक दिवस असतो तो जांगल देवासाठी, तो राखीव असतो. हे बघा ही पुढची पिढी, या पुढच्या पिढीने हे सर्व राखणं गरजेचं आहे. आणि मगाची चाफ्याची फुलं घेऊन गेलात ना रे? आपल्या घराजवळ जी चाफ्याची फुलं आहेत ना ते काढून घेऊन गेले. तात्या सांगत होते की 1 वर्ष इथे नमन ठेवलेलं, म्हणजे गावापासून म्हणजे वाडी वस्तीपासून थोडंसं आतमध्ये एक साधारण 500-600 किलोमीटर 500 ते 600 मीटर असं असेल अंतर. तर तिथे नमन ठेवलं. कळसवली, बरेच आमटेवाडी अशा बऱ्याच ठिकाणाहून मंडळी आले होते. आज पूर्ण रात्रभर इथेच राहणार आहे. हो. मी खूप वर्षानंतर अटेंड करणार आहे. आणि कोरोना काळामध्ये तर काहीच नव्हतं. हे बघा अनाउन्समेंट करतायत. मंदिर छोटं आहे पण एकदम सुंदर आहे. एक दिवस मी काढलाय तिथे, रात्र काढलेली आहे ज्यावेळी मी लहान होतो. आता जी लहान मुलं गेली आहेत ना तर त्यांच्या वयाचा असताना मी त्यावेळी एक दिवस काढलेला आहे. हा का? हा हा. म्हणजे इथे जे पाणी साचतं पावसाचं, तर इथे जे म्हशी गुरं होती, गाई गुरं, ते इथे बसायला द्यायची. तिकडे असे म्हशी त्यात तिकडे जांगली आणायचे, तिथे प्रत्येकांची गुरं असायची. इकडे असायची, तिकडे असायची. मग आमच्याकडे किती गुरं होती मला तर आता माहित नाही त्यावेळी. आता तरी काय किती आपला उमरा आहे तेवढ्यांजवळ प्रत्येकांजवळ गुरा होती. होय ना? कोणाजवळ बैल, कोणाजवळ म्हैशी रेडे. मग तर आमच्याकडे पंजोबांकडे किती होते गाई गुरं? तुमच्याकडे ते काय 3 जोताचे बैल, शेल्डा. तुमच्याकडे किती होते शेल्डा तरी? अरे होते 30-35 तरी होती मला वाटतं. आमच्याकडे होती. म्हैशी होत्या. बघा इथे मंदिर आहे, या इथे जांगल देव. आणि आता मंडळींनी आहे ना शेतीमध्ये आहे ना काजू वगैरे लागवड लावलेली आहे.
स्त्रिया मंडळी आता जेवण बनवत आहेत, काही मंडळी पाणी आणत आहेत, हंडा भरून पाणी आणतात, तेव्हा काय जेवण बनवत आहेत. भारी बनवा जेवण. तर 1 2 3 हे दिसत आहे काकी आहेत माझ्या, त्या जेवण बनवतात आणि इथे विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी आणतात. आणि हे गावातले ग्रामस्थ आहेत, स्त्रिया मंडळी. बरं आहे ना. इष्ट देवता भिहोन मोनमा, कुल देवता भिहोन मोनमा, ग्राम देवता भिहोन मोनमा, स्थान देवता भिहोन मोनमा, वास्तुपुरुष देवता भिहोन मोनमा. हे देवा महाराजा हे सर्व चिट्टेवाडीतील जमलेले सर्व कुटुंब, सर्व ग्रामस्थ आणि भक्तमंडळी आणि जमणारे सर्व सदस्यगण या जांगळ देवाची ही दरवर्षी प्रतिवार्षिक पूजा या वर्षी देखील करत आहेत. तर ही काही कालापासून खंडित होती. त्यानिमित्त त्यांनी आज ब्राह्मणद्वारा येथे अभिषेक करून सुखाचा नारळ तुझ्या चरणी आणि विडा ठेवून जी काही तुझी प्रार्थना करून सेवा केलेली आहे, पंचामृती अमृत अभिषेक केलेला आहे, ती सेवा मान्य करून घ्या. ही सेवा करताना या भक्तमंडळीच्यातून कोणत्या प्रकारची कमतरता राहिली असेल अथवा सेवेमध्ये कोणत्या प्रकारची चुकप्रात झाला असेल सर्व माफ करून या सर्व जे ग्रामस्थ असतील अथवा त्यांचे कुटुंब घेत असलेले व्यवसाय, करत असलेले नोकरी अथवा शिक्षण यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं यश द्या. आणि त्यांच्या मागे काही इडा असतील, पीडा असतील, वास्तूमध्ये काही दोष असतील तर त्या सर्व दूर करून त्यांनी केलेली सेवा मान्य करून घ्या. नारळ विडा ठेवून सर्वांचं रक्षण करा आणि नारळ विड्याचा मान राखून सर्वांना बक्षीस करा. जांगडेव महाराज की जय. हे देवा जांगडेव महाराजा या सर्व ग्रामस्थांकडून ह्या 4 वर्षामध्ये अथवा 3 वर्षामध्ये ही तुमची सेवा या जांगळदेवाचा अभिषेक आणि त्याची सत्यनारायणाची पूजा ही करण्याची राहिली होती अथवा ती सेवा खंडित झालेली होती. ती सेवा सुरुवात करण्यासाठी त्यांनी आज येथे सर्व मंडळींनी जमून जी काही तुझ्या चरणी वेगळी प्रार्थना करून त्या चुकीबद्दल ते तुझी माफी मागण्यासाठी येथे नारळ आणि विडा ठेवून जी काही तुझी चुकी मागितलेली आहे ते सर्वांना माफ करून चांगल्या प्रकारची सेवा न खंडित होणारी सेवा त्यांच्याकडून करून घे. आणि या जांगळदेवाची त्यांच्यावर अखंड कृपा दृष्टी राहून त्यांच्या वास्तूमध्ये असतील अथवा त्यांच्या मुलांमध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये या त्या प्रकारच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, मागण्या असतील त्या पूर्ण करा. आणि या सत्यनारायणच्या पूजेला त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या सर्व ग्रामस्थांचा अखंड कृपाशीर्वाद ठेवून सर्वांचं कल्याण करा, रक्षण करा आणि सांभाळ करा. जांगळदेव महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. हे देवा समाधी स्थिती देवता भिहोन मोनमा. हे देवा महाराजा हे समाधी स्थित देवता हे जे सर्व जांगळ देवाच्या कृपेने हे जमलेले सर्व भक्तमंडळी असतील अथवा ते करत असलेली ही सेवा असतील तर अखंड सेवा करण्यासाठी, अखंड ही पूजा करण्यासाठी आज तुझी प्रार्थना करून तुझ्या चरणी येथे नारळ ठेवून जी काही तुझी आठवण करण्यात येत आहे तर ती सेवा केलेली मान्य करून घ्या. तसेच त्यांच्याकडून खंडित झालेली असेल सेवा, नारळ ठेवायचा 3-4 वर्षात राहिला असेल तो देखील ते आज ठेवत आहेत. ती सेवा कृपा मान्य करून घेऊन त्यांच्या मागे काही इडा असतील, पीडा असतील, क्लेश असतील ते सर्व दूर करा. आणि त्यांच्या भावी आयुष्यात, मुलाबाळात, शिक्षणात, व्यवसाय धंद्यात, मनात या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, मागण्या असतील त्या परिपूर्ण करण्यासाठी अखंड कृपा आशीर्वाद ठेवून दिलेला नारळ मान्य करून घ्या. आणि सर्वांवर अखंड कृपा आशीर्वाद ठेवून सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा. प्रार्थना पूर्ण नमस्कारान समर्पयामि. नमस्करोमि. नागर पुढे नारळ कधी फोडून चालेल, आपण ठेवून झाला ना. सत्यनारायणची पूजा चालू होणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की इथे सुखाचा नारळ दिलेला आहे आणि हे आहे जांगळ देव. इथे सुखाचा नारळ, त्याचबरोबर आहे ना 3-4 वर्ष कुठली सेवा करता आली नाही तर त्याबद्दल क्षमा मागितली देवाकडे. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या परिसरामध्ये जाऊन तर समाधी आहे तर तिथे नारळ दाखवला. ही संस्कृती दाखवणं गरजेचं आहे आणि तुमच्या गावामध्ये अशी संस्कृती असेल ना तर यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अशी तुम्ही जतन करून ठेवा जेणेकरून पुढच्या पिढीला हे दाखवता येईल. कारण की प्रत्येक गावागावामध्ये ना तरुण मुलं कमी बघायला मिळत आहेत. तर पूर्वजांनी जी प्रथा राखलेली आहे ती जपून ठेवणं गरजेचं आहे. मग सर्व ग्रामस्थ वेगवेगळं नियोजन करतात. आणि हे जे पताके आहेत ना हे सकाळी लावले आहेत ना, बघा हे पताके लावले आहेत, इथे लावले आहेत, बाहेर लावले आहेत, खालच्या परिसरामध्ये पण लावले आहेत. आणि 1 वर्ष नमन पण होतं. आणि ज्यावेळी मी लहान होतो ना त्यावेळी मी 1 दिवस इथे राहिला होतो, मला एवढं आठवत आहे. तिथे खाली होतं काय, खाली होतं नमन. सुरुवात करूया. आठवण करायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः.
ओम माधवाय नमः एक वेळ दाखवा पाहिजे ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः एक सत्यनारायण महाराज की जय शुभ करता शुभ हरता वाचा विनाशी पूर्वी पूर्वी प्रेम गोपालयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी गळके मार पावळाची जय देव मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मार पावळापूर्ती जय देव गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे गजमुख शोभतो बरा फुलके गपुरे करी लागया जय देव मंगलमूर्ती ओटी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती जय देव आजोबांचे पंजोबांचे माहिती आहे ना थोडी बाहेर पडतात तर हे काय म्हणतात मी यांना विचारलं की जांगलदेव बद्दल थोडी माहिती सांगा तर त्यांनी सांगितलं की आजोबा जे होते म्हणजे तुझे आजोबा म्हणजे माझे आजोबा पंजोबा त्यांना बरोबर माहिती आहे आणि हे म्हणतात की इथे गुरं चरायची आणि हे जे बाबा येतात हे काय म्हणतात की गुरं आहे ना ग्रुपने असेल ना आता कसं आहे की जे गुरं आहेत ते आता एकमेकांना मारायला जातात पण पहिलं तसं नव्हतं पहिलं गुरं एका ग्रुपने असे राहायचे आणि आता यांची गुरं असेल ना इथे तर माझे जे काका आहेत तर त्यांची गुरं तिकडे म्हणजे असं ग्रुपने असायचे ते म्हणजे प्रथा कधीपासून म्हणजे पंजोबांपासून चालू झाले त्यांच्या बाबांचे बाबा त्यांच्या बाबांचे बाबा तेव्हापासून चालायची एकोपा होता पण आता कोण तसं काही करत पण नाही. तुझ्या आजोबाने हे प्लॅन काढला माझ्या आजोबाने हो एक मी पंचाचं झाड दिला त्यावेळी आजोबाने दिले देवळासाठी मंदिरासाठी कोणी दिला होता पण मी दिला. तुम्ही दिला होता हा ह्यांच्याकडे एक पप्पानी झाड कौल दिला पप्पारावाने हा त्यांचं नाव वामनराव मंडळ सुरू आहे. सुर्वे बाकीच्याने आपला हे थोडी मदत केला आणि थोडी बघा ना पहिलं वेगळं होतं आणि आता हे वेगळं आहे पूजा चालू केला नाही होती पण लॉकडाऊनच्या याच्यात कोणी बंद केला हे काय आम्हाला माहिती नाही लॉकडाऊन मध्ये बंद झाली बंद झाली आता ते ते आज चालू केलं नाही परत 4 वर्षांनी 4 वर्ष की 5-6 वर्ष झाली हे काय माहिती नाही आता चालू झालं हो म्हणजे गुरं भरपूर होती आता गुरं बघायला मिळत नाही आता किती दिवस टिकवतात हे काय आम्ही सांगू शकत नाही ते पण एका ग्रुपला 27-20 अशी गुरं होती अशी गुरं होती असं बोल तू पाडला पहिलं होतं असं बकऱ्या पण 30-40 असायच्या गुरातून होय ना हा. म्हणजे गावामध्ये पहिलं भरपूर गुरं असायची आता काहीच ना त्यातलं आमचे 4 जोताचे बैल होते शेल्ड 30-40 होते हे आहेत गंगाराम तात्या काय म्हणताय तुम्ही शेळ्या किती होत्या त्यांच्याकडे गुठी भरलेली असायची कोणाकडे धारे खाल्ल्याकडे हा म्हणजे हे पाठीमागे त्यांना तारे काढले म्हणतात हे आणि तुमच्याकडे पण शेल्ड बकऱ्या होत्या आमच्याकडे पण होती हो आणि 2 जोताचे बैल होते भरपूर होते यांच्याकडे होत्या यांच्याकडे होत्या सगळ्याकडे होत्या बहुतेकाकडे आता काय ना त्यातलं आता बकऱ्या फक्त आता काय? यांच्याकडे गुरं राहिली आहेत हा तुमच्याकडे गुरं आहेत फक्त. बैल आहेत बाबा आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत जांगलदेव बद्दल म्हणजे मूर्ती कशी घडवली ती तर सांगा ना मूर्ती कशी घडवली ही पूर्वीच्या लोकांनी म्हणजे आज्या पंजाने हा ही मूर्ती कोयत्याने कोरलेली आहे कोयत्याने केलेली आहे हो म्हणजे मूर्ती घडवली आहे घडवली आहे तर त्याच्यामध्ये काही वर्षांनी हा इथं स्थापना झाली हा मंदिर बांधला गेला हा म्हणजे वडिलांच्या कारकिर्दीत आमच्या हा तर आम्ही सपोर्ट केला त्यांना हा मध्ये हे आता लॉकडाऊनच्या याच्यात बंद पडली होती हा ते आता यावर्षी परत चालू केलेली आहे याच्या पुढे किती वर्ष चालेल हा हे काय आम्ही सांगू शकत नाही सांगू शकणार नाही हा
जांगलदेव म्हणजे काय? जांगलदेव आता इथे ही मूर्ती आणि ही मूर्ती कुठली आहे? हा? ही मूर्ती कोणाची आणि ही मूर्ती कोणाची? शंकर पार्वती. शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. ते सांगा सगळे कसे यायचे तुम्ही इकडे, कुठे काय गुरं बांधायचे ते सगळं सांगा. इकडे गुरा गोठवायचे बैल वगैरे कधी ते सांगा. सराईच्या टायमाला आपल्या मार्गशीर्ष महिन्यात हा सर्वांची गुरं असायची एक ठिकाणी. हा तिथं त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे कंपाऊंड करून हा त्याच्यात गुरा मेंढरा ठेवायचे हा आणि इथे येऊन बसायचे ते दगडीवर. आणि दगडीवर कोयत्याने कोरीत नेली. त्याची स्थापना आमच्या वडिलांनी वगैरे केला नाही. तर त्याच्या मागे आम्ही पण काही हे केलं होतं, पण हे लॉकडाऊन आला त्याच्यात जरा बंद पडली होती. इथे मोठी धोंड होती ना इथे. हा, दोन म्हणजे मोठा दगड होता. मोठी दगड ती एवढी. बरेच ठिकाणी तुम्ही बघाल ना मंडळी, देवाची रचना त्याचबरोबर बाजूचं पूर्ण परिसर हे वेगळं असतं संपूर्ण. त्यात भराव टाकून सारखा केलेला. हा दगड सगळा डोकीने आणलेला आहे. डोक्यावरून आणलेला आहे. डोकीने. हा म्हणजे हा जो चिरा आणलाय तो, हा, चिरा लावलाय तो. हा, डोकीने आणलेला आहे वाडीतून, वाडीमधून प्रत्येकाने. हा जांगळ्यांचा देव म्हणजे काय ते सांगा. जांगल म्हणजे काय? जांगल म्हणजे गुराखी होते हा त्याला जांगली बोलत. हा. दर्शन घेत आहेत आणि आपले मंडळी प्रसादी वाटतायत आणि इथे बघू शकता जेवणासाठी बसले आता. जेवणाचा पण कार्यक्रम आहे. गावी हीच मजा असते. असं अंगणामध्ये बसून जेवणाची मजा ही वेगळीच असते. आणि आमचे तात्या आहेत. पुरुष मंडळींची पंगत बाहेर बसली आहे आणि आतमध्ये स्त्रिया मंडळी बसल्यात जेवायला. जसं होईल तसं ऍडजस्ट करतायत. पाणी पितो. ही माझी आजी आहे, पाटली नाही. जास्त द्या पक्के भाऊ, पूजेला बसलेत. हे मंदिर तुम्ही बघताय ना, हे मंदिर आहे जांगलदेवाचं मंदिर आहे. हे जंगलामध्ये, इथे बघू शकता पूर्ण जंगल आहे. इथे पूर्ण डोंगर आहे. इथे या साईडला परत इथे पण डोंगर आहे समोर पण. आणि समोर एक धरण आहे. आपण एक व्हिडिओ बनवलेला पावसामध्ये. तिथे पावसामध्ये फक्त पाणी असतं आणि इथून मस्त की पाणी असं वाहत असतं इथे. आणि इथे घरं आहेत. एक साधारण एक 300 मीटरवर असेल, 300-400 मीटरवर घरं असतील. इथे एक आपली एक बाग आहे वरती. आणि जंगलामध्ये असं जेवणाची मजा ती वेगळीच असते. भाजी आहे, लोणचं आहे, पापड आहे, कोशिंबीर आहे, खीर आहे, लाडू आहे, भात डाळ. असं आहे. असा हा मेनू आहे. मेनू आजचा मेनू. हो. जास्त जेवा पक्के भाऊ, जास्त जेवा.